सलग 14 वर्ष मुस्लिम समाजातील करीम शेठ हुंडेकरी सायकल वारकऱ्यांचे भक्तिभावाने स्वागत करतात. वारकरी माझ्या दारात येतात, मी नशीबवान. करीम शेठ हुंडेकरी. हुंडेकरी यांच्या सेवेला माजी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांचा सलाम. अहिल्यानगर प्रतिनिधी. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नाशिक ते पंढरपूर अशी सायकलवारी करणाऱ्या वारकरी सायकलपटूंचे अहिल्यानगर शहरात मुस्लिम समाजातील ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक हाजी करीम शेठ हुंडेकरी यांच्या वतीने भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. गेल्या सलग 14 वर्षापासून सुरू असलेली ही सेवाभावी परंपरा यंदाही कायम राखत हुंडेकरी परिवाराने वारकऱ्यांचे निवास, भोजन, अल्पाहार आणि इतर सर्व सोयींची उत्कृष्ट व्यवस्था केली. धर्म, जात आणि पंथाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने गेल्या 14 वर्षापासून नाशिक ते पंढरपूर सायकलवारीचे आयोजन करण्यात येते. सुरुवातीला अवघ्या 75 सायकलपटूंनी सुरू झालेल्या या वारीत आज तब्बल 350 सायकलपटू सहभागी होत आहेत. यामध्ये 55 महिला सायकलपटूंचा समावेश असून 8 दृष्टीहीन आणि 1 पाय नसलेले 3 दिव्यांग सायकलच्या माध्यमातून ही वारी पूर्ण करत आहेत. यंदाच्या वारीत तब्बल 200 नवीन सायकलपटूंनी सहभाग नोंदविला आहे. या स्वागत सोहळ्यात नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष अमित घुगे, वारी प्रमुख दविंदर सिंग भेला, सचिव नितीन कोटकर, सायकल दिंडीचे संस्थापक तथा माजी पोलीस आयुक्त हरीश बैजल, वारी प्रमुख अश्विनी कोंडेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी हुंडेकरी परिवाराच्या सेवाभावाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, 2014 मध्ये 75 सायकलपटूंनी सुरू झालेला या वारीसोबत हुंडेकरी परिवार सुरुवातीपासूनच उभा आहे. वारीतील सहभाग्यांची संख्या सातत्याने वाढत असताना 300 काय 3000 वारकरी आले तरी त्यांची सेवा करू ही त्यांची उदात्त भावना मनाला स्पर्श करणारी आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे हे जिवंत उदाहरण असून त्यांच्या सेवेतून खरी माणुसकी अनुभवायला मिळाली. हाजी करीम शेठ हुंडेकरी यांनी अत्यंत भावनिक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, वारकरी कुणाच्या दारात सहज जात नाही, ते माझ्या दारात येतात हे माझे भाग्य आहे. परमेश्वराने दिलेल्या कृपेने ही सेवा करण्याची संधी मिळत आहे. मी नसतानाही माझी मुले ही परंपरा कायम ठेवतील. हुंडेकरी लॉनमध्ये कोणत्याही समाजाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी आम्ही शुल्क घेत नाही. माणुसकी टिकली तरच समाज टिकेल अशा भावनिक शब्दाने वारकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यंदाच्या सायकल वारी हरित वारी, पर्यावरण पूरक वारी या संकल्पनेसह अवयवदान जनजागृतीचा संदेश घेऊन पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. पर्यावरण संवर्धन, आरोग्यदायी जीवनशैली आणि सामाजिक बांधिलकी याचा संदेश देत ही वारी दरवर्षी हजारो नागरिकांचे लक्ष वेधून घेते. नाशिक ते पंढरपूर सायकल वारीचं हे 14वं पुष्प आहे. 2012 मध्ये 8 लोकांपासून सुरुवात झाली आणि संख्या वाढत 2014 मध्ये 75 लोक झाले. त्यावेळेस मुक्काम कुठे करायचा त्याची एक फार मोठी अडचण होती आणि करीमभाईने फक्त एका फोनवरती होकार दिला आणि 2014 पासून जो प्रवास सुरू आहे तो अवघ्यातपणे आजपर्यंत तो प्रवास सुरू आहे. मला आठवतं 2014 मध्ये ज्यावेळेस आम्ही आलो होतो आणि लॉन वरती कार्यक्रम ठेवला होता त्यांनी छोटेखानी, आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेस मी मिश्किलपणे त्यांना म्हटलं होतं की या वर्षी तर आमचे 75 लोक आहेत, पुढच्या वर्षी कदाचित 300 लोक असतील. तर करीमभाई म्हटले होते की 300 जाऊ द्या हो, तुम्ही 300चं काय घेऊन बसले, 3000 लोक जरी असले तरी सगळ्यांची व्यवस्था मी इथे करेल, असे आमचे जिंदादिल करीमभाई आहेत. एक राष्ट्रीय एकात्मता आणि नॅशनल इंटिग्रेशनचं एक उत्कृष्ट असं उदाहरण आहे. ज्यावेळेस आमची संख्या वाढत गेली आणि 2017च्या आसपास जवळपास 600 वारकरी झाले नाशिक ते पंढरपूर सायकलवरती येणारे, तर त्यावेळेस मी त्यांना म्हटलं होतं की करीमभाई आता आपला इथून पुढे आपला जो सहवास आहे तो आपण आता चेंज करू आणि दुसरीकडे आमची राहण्याची व्यवस्था करू, कारण आता लोक वाढलेले आहेत खूप. तर त्यावेळेस माझ्याशी भांडले, हे अक्षरशः भांडले आणि मला म्हटले, म्हणजे मी पोलीस अधिकारी आहे, मी एक म्हणजे पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाचा अधिकारी होतो मी, आणि मला ते एकदम अधिकारवाणीने म्हटले की माझ्यामध्ये आणि विठ्ठलामध्ये येणारे तुम्ही कोण, असे आपले करीमभाई. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या.
थँक्यू करीमभाई, थँक्यू थँक्यू. आज रोजी नाशिक सायकल फाउंडेशनचे वारकरी लोक नेहमी वर्षाप्रमाणे जे वारकरी लोक पंढरपूरला जे जात आहे, तर सकाळी 6 वाजता ते नाशिकहून निघता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आमचे हुंडेकरी लॉनला येता. आल्यावर त्यांचा जेवणाची सोय, राहायची सोय, हे एक मनापासून एक मला फार आनंद होत आहे की मला आज नाशिक वारी या 14 वर्ष झाले की माझे दारीत येतं. मी एक नशीबवान माणूस आहे की वारकरी माझे येतात, त्यांचा पाय माझ्या लॉनला लागतो. त्याचं म्हणजे असं काहीच वाटत नाही की आपल्याला काय 100 लोक येत होते, आता 500 लोक पर्यंत आता वारीला येतं. मी त्यांना सांगितलं की 3000 लोक आले तरी मी ते पूर्तता करणार आणि करत राहील, हे मी काही सोडणार नाही. आज मला 14 वर्ष झाले या वारी बरोबर मी जोडलेला आहे आणि थोडा आनंद होता मनापासून. माणूस की जे म्हणता ते मी, आणि प्रत्येक धर्माचा जे कार्यक्रम असतो मी कधी कोणाकडून मी भाडे पैसे काय घेत नाही. माझा एक मनापासून एक इच्छा असते की नगरचा एक आमचा अहिल्यानगरचा एक मान और मान राहायला पाहिजे, असं मला मनावर एक खात्री होते की आमचा अहिल्यानगर एक सुंदर नगर आणि समजा एक भाईचारा आणि एक प्रेमळ वर्माने राहून ते चालत आहे. म्हणजे बाल आमच्यासाठी फार विशेष आहे. अहिल्यानगरचा नाव पूर्वी अहमदनगर होता, आता अहिल्यानगर झाला. एक काना नाही मात्रा नाही एवढा अहमदनगर एवढा सुंदर साहेब आहे आणि माणुसकी आणि लोकसी हे करायची एक पहिल्यापासून संधी भेटली. एवढा बोलून मी आपला म्हणजे आलेल्या पाहुण्याचा मनापासून सत्कार करतो आणि जे कार्यक्रम आणि पुढचा त्यांचा पंढरपूरचा व्यवस्थित त्यांचा प्रवास हा परमेश्वर करे. जय हिंद. नमस्कार, मी अमित नारायण घुगे, अध्यक्ष नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन. आम्ही आज नाशिकवरून 300 लोक घेऊन पंढरपूर सायकल वारीसाठी निघालो आहोत. आमच्या सोबत 9 ब्लाइंड पण आहे, त्यांच्या बरोबर ते टँडम सायकलवर आहे आणि आम्ही अवयदानाचा मेसेज घेऊन निघालो आहोत. अवयदान सर्वश्रेष्ठ दान असा सर्वांना मेसेज देत आम्ही ही सायकल राईड करत आहोत. आज पहिल्या दिवसाचा मुक्काम आमचा नगर येथे आहे. हुंडेकरी लॉन्स येथे आम्हाला हे दरवर्षी आम्हाला मुक्कामासाठी सहकार्य करतात. हुंडेकरी लॉन्स करून आम्हाला मुक्कामाची सोय व जेवणाची व्यवस्था असते आणि दुसऱ्या दिवसाचा आमचा मुक्काम नगरला असतो. पहिल्या दिवशी 165 किलोमीटर सायकलिंग करणार, दुसऱ्या दिवशी 200 किलोमीटर सायकलिंग करून आमचे सगळे रायडर्स नगरला पंढरपूरला पोहोचणार. पंढरपूरला तिसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेला नगर परिक्रमा होते आणि नगर परिक्रमा झाल्यानंतर तिथे आपण एक सायकल रिंगण सुरू केलं आहे. मागच्या वर्षी महाराष्ट्रातून 4000 सायकलिस्ट तिथे आले होते. यावेळेस 130 क्लब रजिस्टर झाले आहे आणि 4500 सायकलिस्टनी नोंद केली आहे. तर यावेळेस भव्य दिव्य रिंगण सोहळा तिथे साजरा होणार आहे. तर सर्वांनी आपण तिथे यावे, उपस्थित राहावे. धन्यवाद. हुंडेकरी लॉन्स मध्ये आम्ही गेल्या 13 वर्षापासून येत आहोत. ही 14 वर्ष आहे आमचं. तर अखंडित सेवा देतात आम्हाला हुंडेकरी लॉन्स करीमभाई आणि यांच्या सेवेमुळे आम्हाला आमच्या सर्व वारकऱ्यांना त्रास होत नाही. तर धन्यवाद यासाठी. नमस्कार, मी डॉक्टर मनीषा रोंडा, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन. माझी ही यंदाची 13वी वारी आणि गेल्या 13 वर्षापासून मी स्वतः साक्षीदार आहे की आम्ही ज्यावेळेस नाशिकवरनं आमचं प्रस्थान होतं, आवर्जून जे हुंडेकरी लॉनचे सर्व आहेत करीमबाई यांचा आम्हाला दरवेळेस संदेश येत असतो की तुमची वारी आमच्या दारी येऊ द्या. आणि हे खूप मोठे पण आहे, याच्यातनं एक सर्व धर्म समभावचा एक संदेश या वारी दरम्यान जातो. आमची ही हरित वारी, पर्यावरण पूरक वारी, आरोग्य वारी आणि त्याचबरोबर सामाजिक संदेश देणारी वारी. तर अशी ही आगळी वेगळी वारी आणि त्या आगळ्या वेगळ्या वारीसाठी एवढे सगळे कार्य करणारे जेव्हा हात आमच्या सोबत लागतात, नक्कीच आम्हाला एक चांगली ऊर्जा येत असते. तर मी धन्यवाद मानते की अहिल्यानगरचे सर्व येथील जे हुंडेकरी लॉनचे सर्व करीमबाई आणि त्यांची सगळी टीम, तर खास करून हे बाबा सुद्धा पहिल्यापासून साक्षीदार आहेत, नेहमी आमच्यासाठी इथे सगळेजण आलेले असतात. तर धन्यवाद. वाइस प्रेसिडेंट नासिक साइकिलिस्ट फाउंडेशन देवेंद्र सिंह बेला. ये
नासिक से हम पंढरपुर जो वारी करते हैं उसके लिए अवयव दान जो है उसका मैसेज लेके हम चले हैं इस पर। और आज हुंडेकरी लॉन्च करीम भाई के यहाँ पे ये सब वारकरी रुके हुए हैं और कल हम नगर के लिए पंढरपूर के लिए प्रस्थान करने वाले हैं। हुंडेकरी लॉन येथे नाशिक ते पंढरपूर सायकल दिंडी सोहळ्याचे सर्व वारकरी यांचे मी आमचे हुंडेकरी लॉनचे संचालक श्रीमान करीम शेठ हुंडेकरी यांच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो। आणि याही वर्षी त्यांनी आम्हाला आमच्या लॉन मध्ये मुक्कामास येऊन त्यांची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्व वारकऱ्यांना धन्यवाद देतो। रामकृष्ण हरी। गेल्या 14 वर्षांच्या अखंड वारकरी समुदायाच्या या सायकलवारी प्रवासात करीम चाचा हुंडेकरी यांचे या सायकल स्वारांसाठी तसेच आपल्या नगर क्षेत्रातील सामाजिक सांस्कृतिक व इतर क्षेत्रामध्ये पण त्यांचे खूप मोलाचे योगदान आपल्याला भेटत आहे। दरवर्षीप्रमाणे ते याही वर्षी जवळपास अनेक फक्त वारकरी संप्रदायच नाही तर गणेशोत्सव असेल व इतर धार्मिक उत्सवात त्यांचं मनापासून योगदान असतं आणि सर्व मदत करायची त्यांची योग्य ती भूमिका असते। रामकृष्ण हरी। सर्वात पहिले नगर शहरात गेल्या 14 वर्षापासून करीम शेठ हुंडेकरी हे जे सायकल वारी करतात त्यांच्यासाठी निस्वार्थ मनाने सेवा करतात। ही परंपरा गेल्या 14 वर्षापासून चालत आलेली आहे। तर मी सर्वात प्रथम सायकल वाऱ्यांचे नगर शहरात स्वागत करतो आणि करीम चाचांचे धन्यवाद मानतो की जशी त्यांनी परंपरा जपलेली ही गेल्या 14 वर्षापासून, तसंच आमच्या युगंधर वाद्य पथकालाही सरावासाठी त्यांनी मागील 10 वर्षापासून ही जागा अवेलेबल करून दिली। त्यासाठी मी सर्वात आधी त्यांचा आभारी आहे। त्यांचा हात सपोर्ट कायमस्वरूपी आमच्या सोबत राहावा अशी मी आशा बाळगतो आणि सायकल वाऱ्यांच्या पुढील प्रवासासाठी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद।